नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हा व्हिडिओ आहे काल होता सोमवार आणि मागच्या 2 रूम साफसफाईची झाली होती, परंतु ते काही मी दाखवलं नाही कारण घाईघाईमध्ये करून टाकली साफसफाई ती. आणि म्हटलं आता ही तरी बेडरूमची तरी साफसफाई दाखवावं थोडीशी, कारण इथे काही जास्त पसारा नव्हता माझा. फक्त पुस्तकं वरची मला काढायची होती. मुलांची जे पुस्तकं असते 10वी 12वीची ते तसेच ठेवले होते आणि ते एकटीला पुस्तकं काढता नव्हते. ही शिडी जरी आणली, नवीन शिडी आणली आहे कारण मला खालून असं वरती चढण्यासाठी त्रास होत होता म्हणून. आणि एकटं जरी असलं तरी पण मग आता या शिडीवर चढता येते, परंतु वरचं जर सामान खाली काढायचं असेल तर एकटीला मात्र काढता येत नाही, कारण वरती चढा पुन्हा खाली काढा असं होतं. त्यामुळे म्हटलं दीपकला तू वरती चढ आणि माझ्याकडे पूर्ण पुस्तकं देऊन दे. आणि त्याने मग पूर्ण पुस्तकं मला दिले. मी खाली ठेवले ते आणि छान फडकं दिलं, एक वालटीत पाणी निरमा टाकून वगैरे पूर्ण ते लिक्विड बनवून दिलं आणि छान त्याने पूर्ण अलमारी वगैरे पुसून घेतली, भिंती पुसून घेतल्या. आणि आता राहिला होता फक्त पंखा पुसायचा. आणि तुम्ही म्हणत असाल की काय ही साफसफाई संपतच नाही आहे यांची, तर कसं आहे, घरचे कामं करा आणि त्यानंतर मग दुकानात जा. तर दुकानातून काही वेळ मिळतच नाही साफसफाईसाठी, कारण एकदा का जर दुकानात गेलं तर घरी येऊन पुन्हा कामं होत नाही. त्यामुळे तर म्हटलं तर आजचा शेवटचा दिवस आहे, कारण पुन्हा मंगळवारी मग हरितालिका पूजन असते, आपली गौरीची पूजन असते. पुन्हा मग दुसऱ्या दिवशी गणपती. मी म्हटलं कालचाच दिवस होता त्यामुळे म्हटलं आज मला कसंही कर पण बेडरूम साफ करून दे, म्हणजे फक्त वरचं सामान काढून दे, बाकी मी करते म्हटलं खालचं, कारण खाली काही जास्त पसारा नाही आहे. ऊन छान निघालं होतं त्यामुळे म्हटलं मग आता गादी पण बाहेर घेऊन चल, कारण एकटीला तसंही काही गादी उचलतच नाही, कशीच नाही, दोघांना सुद्धा उचलत नाही, परंतु एकटीला तर कशी हालत सुद्धा नाही जागेवरून. त्याने कशी तर उभी केली, परंतु न्यायच्या वेळेस नेता नाही आली. म्हणून मग म्हटलं चल आपण 2 जण धरून घेऊन जाऊ गादीला. तर मग सरकवत कशी तरी फरशीवरनं नेली आणि अर्ध्यात जाऊन ती बाहेर जशी नेली तशी ती पडली. आणि ऊन होतं त्यामुळे नेली, पण कसलं काय, म्हणजे थोडं 2-3 घंटे शेकली असेल आणि त्यानंतर पुन्हा लागला पाऊस. त्या पावसाचं तर एक तर काही समजून नाही राहिलं, एक तर असा सारखा येत पण नाही आणि जात पण नाही असेसारखं झालं आहे. कारण थोडा वेळ पाऊस, थोडा वेळ ऊन, थोडा वेळ पाऊस, थोडा वेळ ऊन असंच सुरू होतं याचं. तर एवढी मोठी गादी बाहेर तर काढली, परंतु जीवाला धाकधूक होती. जर एकसारखा जर पाणी आला तर काय करेल म्हटलं, पण तरी जाऊ दे. ऊन निघालं तर मग नेऊन टाकलीच तिला बाहेर. आणि आता वरचं सगळं झालं होतं, फक्त राहिलं होतं पंखा पुसायचा. आणि पंखा पुसल्यानंतर मग मी सगळे झाडून मारून टाकली आणि पूर्ण पुस्तकं चुंगड्यामध्ये छान भरून घेतले. आणि आता त्याला भंगारमध्ये देऊन टाकली, म्हणजे भंगारवाले येते की नाही ते रद्दी पेपर वगैरे घेतात, तर तशी पुस्तकं पण घेतात ते, तर त्यांना विकून टाकील. नाहीतर मग कचरे गाडीवाला येते, त्यांना जर नेतो म्हटलं तर बरं, नाहीतर मग भंगारवाल्यालाच द्यावं लागते, कारण एवढ्या जर चुंगड्या असल्या तर कचरेवाले पण न्यायला बघत नाही कचरा. तर म्हणून मग त्याने छान दीपकने पंखा पुसून दिला. आणि त्याला पण डस्टची एलर्जी खूप आहे, तर जसं साफसफाई म्हणजे झाडझूड मारली त्याने वरची, तशीच त्याला शिंका येण्यास सुरुवात झाली, म्हणजे सर्दी व्हायची लक्षणे दिसूनच राहिले. तर म्हटलं बाबा आता राहू दे तू, मी बाकीचं करते, फक्त पंखा पुसला त्याने आणि वरचं साफ करून दिला. आणि आता खालचं मी साफ करून घेणार आहे. तर पलंगावर जो काही कचरा होता तो छान काढून टाकला, छान चांगलं झाडून टाकलं. आणि कचरा वगैरे काही नव्हता, कारण कसं गादीच्या खाली काही आपण असं ठेवत नाही, पण एखादे याच्या फाईल वगैरे राहिल्या त्या कोणत्या 1-2 तर त्या राहतीस. तर आणि आता फक्त साईडची जी पुन्हा इकडली जी अलमारी आहे त्याच्यामध्ये पूर्ण पुस्तकच भरून आहे त्यांची दोघांचे पण, वैष्णवीची आणि दीपकची. तर आता पूर्ण सामान हे बाहेर काढतंय आणि त्यानंतर मग झाडू मारला की फरची पुसून टाकते. आणि एवढ्याच कामासाठी बघा, तर आज तर दुकानात जायचं होतं मला, परंतु 2 वाजून गेले एवढ्याच कामासाठी. तर दिवाणमध्ये काही सामान आहे, डेकोरेशनचं वगैरे ठेवून होतं सामान, तर मुलांना म्हटलं पुन्हा गादी टाकल्यानंतर काढता येणार नाही, म्हणून मग तुम्ही डेकोरेशनचं पण सामान काढून घ्या म्हटलं इथनं, कारण पुन्हा तेवढी गादी टाकल्यानंतर हे जे बेडचे जे पल्ले आहे ना ते उचल्यासाठी पुन्हा खूप जड जातं. म्हणून त्यांनी पण पूर्ण डेकोरेशनचं सामान तिथून काढून घेतलं, कारण ड्रॉवर आहे याला. आणि अलमारीत फक्त कपडे बसते. आणि आम्ही जेव्हा फर्निचर केलं ना तेव्हा असं साधंच फर्निचर करण्याची पद्धत होती, अशी वरून वगैरे, नाहीतर अलमारीच्या वरची जी जागा आहे ती ओपनच आहे पूर्णपणे, फुकट ती जागा वाया गेल्यासारखं वाटते. आणि एक मन असं वाटते की बरं झालं नाही केलं, कारण उजळी खूप आहे इकडे, तर उजळीमुळे अलमाऱ्या बेड वगैरे जर खाल्लं तर खूप नुकसानच आहे. त्यामुळे एक मन वाटते केलं असतं तर बरं झालं असतं, आणि एक मन वाटते की नाही केलं तर बरं झालं, असं जाऊ द्या.
तर हे चालतच राहणार आहे. आणि आपण ज्या काही वस्तू करू, कितीही चांगल्या करा घराला ना, कितीही चांगलं ठेवा, तरी जो कचरा व्हायचा आहे, जो डस्ट याचा आहे तो येणारच आणि साफसफाई ही करावी लागणारच. तर आता छान पूर्ण सामान पूर्ण उचलून घेतलं होतं, चांगलं पुसून टाकलं. आणि बघा, आपण म्हणतो घरात कचरा राहत नाही, पण काही ना काहीतरी बेकार वस्तू अशा राहतातच. तर हा सगळा पसारा उचलून घेतला आणि झाला. आता ही रूम झाली की सगळं झाली होती म्हणजे साफसफाई पूर्णपणेच. आणि आंघोळ वगैरे झाली होती माझी, कारण आंघोळ केल्याशिवाय मी काही साफसफाईला हात लावत नाही त्यामुळे. तर आता फक्त हा कचरा उचलून घेतला, फरची पुसली पुन्हा की मग पुन्हा आंघोळ केली की झाली. मग नंतर मी दुकानात जाईल. मुलांची ना एकही वस्तू फेकायला जमत नाही. छोटा साधा तार राहिला किंवा छोटा वायर सुद्धा राहिला ना, तरी पण दीपकला वगैरे किती दिवसानंतर आठवण येते की मम्मी ही माझी वस्तू इथे पडून होती ना, हा वायर इथे पडून होता ना, मग गेला कुठे. तर म्हणून मग मी काय करते, सगळं त्यांचं सामान भरूनच ठेवते. आणि हे जे बाऊल आहे निळ्या कलरचे, ते रिटर्न गिफ्ट आले होते वास्तुशांतीमध्ये. तर ते पण आता मी काही लावले नाही, कारण कसं आहे सगळं किचनमध्ये पण सगळं काचेचं ते फुटण्याची जास्त शक्यता राहते. त्यामुळे मग मी काय ते बाऊल लावले नव्हते. आणि आता हा बॉक्स असाच ठेवून देईल दिवाणमध्येच. आणि आता छान झाडून काढलाय. ही रूम झाडल्यानंतर पुन्हा पूर्ण हॉलपासून किचन सगळं पुन्हा झाडावं लागते. कारण आपण एका रूमची जरी साफसफाई काढली ना, तरी पण इकडला डस्ट तिकडे, तिकडला डस्ट इकडे, हाच पसारा असतो. तर म्हणून आता म्हटलं ही रूम झाल्यानंतर आता पुन्हा हॉलची सगळी किचन सगळी झाडझूड करून टाकली. आणि आता फक्त राहिली होती फरची पुसायची, कारण मी फरची पुसायची ठेवलीच होती पहिलेच. कारण म्हटलं आज साफसफाई करायची आहे, तर करून काही फायदा नाही फरची पुसून पण, कारण पूर्ण फरची पुसावंच लागते म्हणून. आणि साफसफाई करत असताना वैष्णवीची पण मैत्रीण आली. जवळजवळ त्या मॅट्रिकमध्ये असताना, मॅट्रिक नाही 6व्या-7व्या वर्गापासून त्या एकाच वर्गात होत्या. तर 12वीपर्यंत एकाच क्लासमध्ये होत्या त्या दोघीजणी. तर खूप दिवसानंतर ती आली भेटायसाठी तिला, वैष्णवीला. तर म्हटलं तुम्ही बसा, आणि आता माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी नाश्त्याचं बनवेल म्हटलं. तिने पहिले चहा मांडला, म्हणजे नाश्ता करतो म्हणे ती वैष्णवी, परंतु ती नाहीच म्हणे. मी आत्ताच जेवण करून आली तर काहीही बनवू नका अशीच म्हणत होती ती. सकाळी कपडे वगैरे धुतले होते आणि छान सुकले पण होते, म्हणून फरची पुसल्यानंतर मग आता कपड्याच्या घड्या करून घेणार आणि पूर्ण त्या लावून घेणार आणि त्यानंतरच मग आंघोळ करणार मी. तर म्हणजे आंघोळ झाली होती बरं माझी, परंतु कसं आहे आपण जेव्हा साफसफाई करतो ना, तेव्हा सगळा डस्ट हा अंगावर उडतो, मग ते ना बरं नाही वाटत, असं कचकच लागत राहतं. त्यामुळे आता छान कपड्याच्या घड्या घालून घेतल्या, अलमारीत छान ठेवून दिल्या. आणि त्यानंतर मग आता मी माझ्या समोरच्या कामाला लागले. बेडरूमची पण सफाई झाली आहे, मागच्या 2 रूमा पण झाल्या, कालच केल्या त्या, त्याची काही शूटिंग केली नाही. आता बेडरूमची गेली आहे. तर आणि आता आहे बेडशीट धुवायची आहे. या बेडशीट उशीच्या खोडा आणि पुन्हा काही कपडे धुवायचे आहे. सकाळी कपडे धुतले, त्याच्यातल्या गळ्या केल्या
आणि आता थोडंसं ऊन आहे तर गाडी पण बाहेर नाही वाळत टाकली आणि आता कपडे धुवून टाकते आणि त्यानंतर पुन्हा आंघोळ डबल. चला मग आता पहिले कपडे धुवून टाकते. चला म्हटलं आता काही काम काढावं नाही, परंतु ना म्हटलं पुन्हा उद्या पाऊस येईल म्हणून मग बेडवरची छान बेडशीट, उशीच्या खोळा, दीपकचे काही कपडे होते कारण तो जातोच म्हणत होता. तर म्हटलं आता गणपती बसेपर्यंत थांब, परंतु तो नाहीच म्हणत होता आणि आम्ही थांबच म्हणत होतो. तर मग थांबला तो, परंतु त्याचे कपडे धुवून टाकले. आणि ही दोघी वैष्णवीच आहे, दोघींचे नाव एकच आहे, वैष्णवीच. तर मग मी बनवले छान भजे, कारण उपमा बनवतो म्हटलं तर ती नाही म्हणे, काहीच बनवूच नका म्हणे ती. परंतु मग भजे बनवले मी छान आणि दोघींनी छान खाल्ले, म्हणजे सगळ्यांनाच दिले मी, आईला मी पण खाल्ले. यांना हे आले होते ड्युटीवरनं, यांना पण दिले. तर हे म्हणाले का मी भजी आता खात नाही, कारण आता जर भजी खाल्ले तर संध्याकाळी काही जेवण होणार नाही, त्यामुळे मी काही खात नाही म्हणे. यांनी मग चहा घेतला आणि दुकानात गेले हे, आणि यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर तिला मग पुन्हा बसस्टँडवर नेऊन घातलं वैष्णवीने. आणि आता सगळं डेकोरेशनचं सामान काढलं होतं बाहेर. तर आता सुरुवात झाली आहे डेकोरेशनला. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली आहे सुरू. तर बघा आता खरड्यापासनं काय बनवणार आहे तर ते तुम्हाला लवकरच दिसेलच. आणि ही वेळ आहे संध्याकाळची. सगळं तिने बनवलं होतं आणि फक्त खांब बनवायचे राहिले होते. तर खांब बनवले तिने छान आणि त्याला पेंट करणं सुरू आहे. तर कसं काय आहे डेकोरेशन ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, परंतु हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.